नमस्कार मित्रांनो, कॅलिफोर्निया 30 फार्मच्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपले नवीन आलेले प्राणी आता नक्की कसे आहेत आणि आमचं रोजचं त्यांच्यावर काय काम चालू आहे ते आता आपण बघूया. तर आता रोजच्या कामामध्ये आम्ही जो सकाळी बकऱ्यांना सोडतो त्याच्या आधी आम्ही काय करतो, इंडिव्हिज्युअली प्रत्येक बकऱ्याला चेक करतो. तर ह्या सगळ्या बकऱ्यांना आम्ही एका साईडला घेतलेलं आहे आणि हे चेक करून ह्या साईडला सोडलेले सगळे प्राणी आहेत. तर इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला नाक म्हणजे नाक स्वच्छ आहे का ते बघतो. जराशी जरी सर्दी वाटली तर मग त्यांना आपण इंजेक्शन करतो किंवा जुलाब सुद्धा चेक करतो. म्हणजे सर्दी आणि जुलाब हे दोन गोष्टी आपण व्यवस्थितपणे प्रत्येक पिल्लाचं रोज. ही अशी सर्दी दिसते. आता ही बऱ्यापैकी पातळ आहे, म्हणजे ट्रान्सपरंटच आहे, पण तरी सुद्धा आम्ही याला हलक्यात न घेता ह्याला सुद्धा इंजेक्शन देणार. ह्यांच्या बॉडी वेटला साधारण 1 ml इंजेक्शन भरपूर होतं. सो ह्याला आता इंजेक्शन देऊन आपण पुढे सोडणार. ह्या प्राण्याला काल थोडी जास्त होती. आता कालच्या इंजेक्शन नंतर आज अजून सर्दी कमी झालेली आहे व्यवस्थितपणे, पण तरी आज सुद्धा आपण याला इंजेक्शन करणार जेणेकरून तो कम्प्लिटली बरा झाला पाहिजे. आणि एक गोष्ट आठवणीने करायची की रोज जेव्हा आपण प्राण्यांना ज्यांना सर्दी दिसते त्यांना इंजेक्शन देतो, इंजेक्शन देऊन झाल्यानंतर त्यांची नाकं अशी पुसून घ्यायची व्यवस्थित. ह्याचे दोन फायदे होतात. सर्वात पहिले ती सर्दी कमी झाली की नाही ते आपल्याला कळतं. कारण आता सकाळी नाक पुसलं ती संध्याकाळी जर परत सर्दी दिसते म्हणजे सर्दी अजून कमी नाही झाली, पण जर संध्याकाळी सर्दी नाही दिसली म्हणजे ऑब्व्हियसली सर्दी कमी झाली आहे. आणि दुसरं ही जी सर्दी असते ना, ही सर्दी त्यांच्या नाकाकडे साचून राहते आणि मग जर ती पुसली नाही तर कधी कधी ती कडक होते आणि मग त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. तर त्याच्यामुळे रोज जेव्हा आपण प्राण्यांना सकाळी चेक करतोय तेव्हा व्यवस्थितपणे ही नाकाशी चांगली पुसून घ्यायची. म्हणजे आता मग तुम्ही बघितलं थोडंफार शेंबूड होता तिकडे, तो त्याला इंजेक्शन दिलं आणि त्याचं नाक पुसून घेतलं आणि आला आता रेग्युलर प्राण्यामध्ये पुढच्या त्याच्या लॉटमध्ये सोडून देणार आपण. आणि अशा प्रकारचे जुलाबही काही प्राण्यांना दिसतात. काही प्राण्यांना फक्त जुलाब असतात, सर्दी नसते. काही प्राण्यांना फक्त सर्दी असते, जुलाब नसतात. आणि काही प्राण्यांना दोन्ही असतं. अशा तिन्ही प्रकारच्या प्राण्यांना आपल्याला ट्रीट करायचं आहे आणि रोजच्या रोज चेक करून त्यांना एलिमिनेट इन द सेन्स सेग्रिगेट करायचं आपल्याला. आणि हे औषध जे सध्या आम्ही वापरतो, म्हणजे ज्यांना सर्दी दिसते किंवा जुलाब दिसतात त्यांना हे वर्बॅक कंपनीचं एनरोफ्लोक्सासिन औषध आहे, फोर्टिवीर नावाचं. तर हे आमच्या अनुभवात नावाला एक मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप चांगला रिझल्ट येतो. याच्यामध्ये हे बेसिक अँटीबायोटिक आहे जे आपण सर्दी, जुलाब आणि ताप यासाठी वापरू शकतो. तर सध्या तरी हेच वापरतो. जर अगदीच अजून ह्याच्या पुढची म्हणजे सर्दी आणि जुलाब एकदमच जास्त असतील आणि निमोनियाच्या दिशेने जात असतील आणि मग इव्हेंच्युअली समजा दिसते की पीपीआर येत आहे, तर मग तेव्हा आम्ही औषधं बदलतो आणि थोडीशी वरची अँटीबायोटिक्स म्हणजे सेफ्ट्रियाक्झोन किंवा अशी अँटीबायोटिक्स वापरायला सुरुवात करतो. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे जी कुठली बॅच येते आपल्याकडे त्याच्या कलेने, म्हणजे प्रत्येक बॅच सेम असते अशातला भाग नाही. आपल्या एक कामाची पद्धत सेम राहते, पण प्रत्येक बॅचमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स, प्रत्येक बॅचमध्ये वेगवेगळे प्राणी असतात. त्यांच्या कलेने आपण घेऊन आपली बॅच सेट करायचा प्रयत्न करायचा आहे. तर मगाशी म्हणल्याप्रमाणे आज 6वा दिवस आहे आणि आता टोटल जे 50 अॅनिमल्स आहेत त्याच्यापैकी फक्त 4 जणांना आम्हाला इंजेक्शन द्यावं लागलं. बाकीचे सगळे आता क्लिअर आहेत, म्हणजे ना कोणाला सर्दी आहे ना कोणाला जुलाब आहे. सो आज आपण आपल्या सगळ्या प्राण्यांना जनताचं औषध पाजून घेतोय. आणि यावेळेला आपण हे वापरणार आहोत ट्रायक्लामार म्हणून, ट्रायक्लाबेंडाझॉल आणि आयव्हरमेक्टिन आहे याच्यामध्ये. जनरली आम्ही हायटेक पण वापरतो किंवा निलजान वापरतो, फास्निल वापरतो, क्लोझांटेल वापरतो, इतर कंपनीचं म्हणजे झायक्लोस औषध असतं ते वापरतो. पण सध्या आता हे आमच्याकडे अवेलेबल होतं आणि हल्लीच हे अगदीच नवीन इंट्रोड्यूस झालंय. तर त्याच्यामुळे आजच्या डिवर्मिंगसाठी, या सगळ्या प्राण्यांच्या डिवर्मिंगसाठी आपण हे औषध वापरणार आहोत. या बाटलीवरती तुम्ही बघू शकता इकडे डोसेज दिलेला आहे 1 ml पर 5 kg बॉडी वेट. म्हणजे साधारणपणे 10 किलोच्या प्राण्याला आपल्याला 2 ml द्यायचं आहे, 20 किलोच्या प्राण्याला आपल्याला 4 ml द्यायचं आहे आणि 25 किलोच्या प्राण्याला आपल्याला 5 ml द्यायचं आहे. सो अशा हिशोबात हे औषध आज आपण आता सगळ्या आपल्या शेळ्यांना, म्हणजे पिल्लांना, शेळी आणि कोकड दोघांनाही पाजून घेणार आहोत.